महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले असून आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती अचलपूर समोर पंचायत समिती अचलपूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतामध्ये कार्यरत संगणक परिचालक यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन आयोजित केले असून आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती अचलपूर समोर पंचायत समिती अचलपूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालक यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला। मागील 12 वर्षापासून शासन स्तरावर ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा विविध मागण्या प्रलंबित असून विविध आंदोलने, मोर्चे तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा शासन आणि कंपनीच्या वतीने संगणक परिचालकांची बोडवण केली। शासनामार्फत माजी सनदी अधिकारी अभय यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या समितीने ग्रामपंचायत कर्मचारी सुधारित आकृतीबंधाची शिफारस केली असून त्याअंतर्गत ग्रामपंचायतमध्ये क्लर्क कम डाटा एंट्री पदावर सरसकट नियुक्ती करावी। आकृतीबंधात समाविष्ट करण्यास वेळ लागत असल्यास किमान मासिक 20,000 वेतन देणे, टार्गेट पूर्ण करण्याच्या नावावर बोगस कामे करून न घेणे, ग्रामविकासाच्या परवानगीशिवाय इतर विभागाची कामे देण्यात येऊ नये तसेच मागील थकीत असलेले वेतन तात्काळ देण्यात यावे या मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते। ग्रामपंचायत संगणक संघटना यांनी एक दिवसीय उपोषण आंदोलन पंचायत समिती अचलपूर येथे सुरू केलेलं असून त्यांच्या काय मागण्या जाणून घेऊया। या आंदोलन मंडपास भेट देण्यासाठी शिवसेनेचे नेते बंडूभाऊ इथे आलेले आहेत। होम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय काय मागण्या आहेत। ज्या हे कर्मचारी उपोषणाला जे बसलेले आहेत एक दिवसीय उपोषण आहे यांचं, आणि यांनी जेवढ्या मागण्या केल्या ह्या अतिशय रास्त आहेत आणि कामाच्या प्रमाणात यांना वेतन मिळत नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जो पूर्ण वेळ काम करतो त्याला पूर्ण वेळ वेतन मिळते, परंतु हे कर्मचारी 100% काम करतात। पूर्ण वेळ जो कर्मचाऱ्याला पूर्ण वेळ पगार आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने हे लोक काम करतात, परंतु यांना वेतन अल्पच आहे। अल्प वेतनामध्ये एवढं काम करून यांना एवढा त्रास आहे की मोठ्या अधिकाऱ्यांचा जेव्हा यांना फोन येतो, हा अहवाल पाठवा, तो अहवाल पाठवा, वास्तविक पता यांचा अहवालासोबत काही संबंध नाही आणि पूर्ण वेळ काम करून यांना वेतन कमी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की यांचे जे कमांडिंग कंपनी आहे यांच्यावर कंपनीची कमांड आहे आणि या कंपनीचा या कर्मचाऱ्यासोबत काही संबंध असू नये। कंपनी 12,000 रुपये घेते आणि जो ओरिजिनल आणि खरं काम करते त्यांना फक्त 6,000 रुपये मिळतात। कंपनीला फुकटचे अर्धे पैसे काम न करता मिळतात। तरी आमच्या शिवसेनेची अशी मागणी राहील की हे जे मेहनत करून लोक पोरं काम करून राहिले, कंपनी यांच्या मदतीने हटवा। कंपनीचं याच्यामध्ये काहीही काम नाही, डायरेक्ट जो काही पगार यांच्या नावानं निघतो तो सरळ यांच्या खात्यात टाका, यांना द्या आणि म्हणजे हे अधिक जोमानं काम करतील आणि कंपनीचा जो वेस्टेज पैसा चालला त्या पैशाचा उपयोग या ठिकाणी होईल। तर यांच्या कामाचा ॲव्हरेज वाढेल आणि मन लावून हे लोक काम करतील आणि कंपनीला फुकटचा जो पैसा जातो हा देण्यात येऊ नये आणि तो पैसा यांना देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। की आम्ही आजपर्यंत जेवढे आंदोलन केलेले आहेत त्या कुठल्याच आंदोलनाला आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही आहे, पण यावेळेला आमच्यावर जे टार्गेटनुसार काम लावलेलं आहे ते पूर्णतः बंद करण्यात यावे, कारण की टार्गेटनुसार कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये काम करणे म्हणजे शक्यच नाही आहे। त्यानुसार पेमेंटच्या दृष्टीने जर पाहिलं तर आम्हाला अतिशय कमी दरात पेमेंट दिल्या जाते आणि त्या कमी मोबदलाही आम्हाला वेळेनुसार मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या यावल समितीने जे एक टार्गेटनुसार लावलेलं आहे ते त्यानुसार आम्ही असं म्हटलेलं आहे की बा आम्हाला संगणक परिचालक संघटनेच्या सर्व व्यक्तीची मागणी आहे एकच की बा आम्हाला बा तुम्ही शासन निर्णयात समाविष्ट करून घ्याव्या, कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून जॉब करत आहोत तर आम्हाला त्या पुरुषी वेतनही मिळत नाही आणि त्यानुसार प्रत्येक लेडीज याच्यात बहुतांश आमच्या तालुक्यामध्ये आपण 20,000 प्रतिमाची मागणी केली। हां, आम्ही 20,000 प्रतिमाहाची मागणी केली आहे। जर तुम्हाला शासन निर्णयामध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात वेळ लागत असेल तर प्रति महिना आम्हाला 20,000 पेमेंट द्यावे। जिथपर्यंत तुमची पूर्णतः वरून हे होणार नाही तिथपर्यंत आम्हाला आमची 20,000पर्यंत पेमेंट देण्यात यावी, त्या मोबदल्यात आम्ही काम करण्यास तयार आहे।
पण आम्हाला जो टार्गेटनुसार हे काम लावलेलं आहे ते पूर्णतः बंदच व्हायला बंद पाहिजे व्हायला कारण पाहिजे. हे चुकीचं आहे. हा. टार्गेट म्हणजे चुकीचे दाखले काढून घेण्यात येत आहेत आमच्याकडून. हम्म. चुकीचं म्हणजे प्रत्येक काम आमच्याकडून चुकीचंच छोट्या करून छोट्या घेतलं जातं. ग्रामपंचायत राहतात आणि छोट्या छोट्या ग्रामपंचायतमध्ये एवढेसे नमुना आठ वगैरे काम राहत नाही ते त्याच्यानुसार आम्ही प्रत्येक महिन्याला 1600 आणि 1700 एंट्री कुठून आणणार आहे. तर आम्ही हे पूर्णतः बंद करण्यात आहेत आणि जी आमची महत्त्वाची मागणी आहे ती आम्हाला शासन निर्णयात समाविष्ट करून घेण्यात ही आमची महत्त्वाची मागणी आहे. जर तुम्हाला या मागणीला वेळ लागत असेल तर आमच्या समितीने आमच्या संगणक परिचालकांनी जे ठरवलेलं आहे आम्हाला 20,000 रुपये प्रति महिना तुम्ही मानधन देण्यात यावं, वेतन देण्यात यावं, ते ही आमची मागणी यांनी पूर्ण करावी. निवेदन दिलेले आहेत परंतु कोणताच मार्ग निघत नाही आणि आज आपल्याला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. काय आपलं प्रतिक्रिया? महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्यभर आज राज्यातील जेवढे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीसमोर आज आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. मागील 12 वर्षापासून मोर्चे, आंदोलने, निवेदने हे सर्व शासन दरबारी आम्ही सगळ्या मागण्या ठेवलेल्या आहेत. शासन वेळ काढूपणा करत आहे असं आमच्या आता लक्षात आलेलं आहे. ग्रामपंचायत स्तरावरची कामं करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो. एखाद्या फलाण्या सदस्याचा फोन येते, एखाद्या कोणाचाही सदस्याचा फोन येते किंवा इतर मंडळींचा फोन येते. आम्ही त्यामध्ये भरडल्या जात आहोत असं आमच्या लक्षात आलेलं आहे. कंपनी आता दिवाळीचा सण असताना सुद्धा मागील महिन्याचं थकीत वेतन अद्यापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. एवढी हे मुजोर कंपनी झालेली आहे. तर आमची एकच मागणी आहे की यावलकर समितीच्या शिफारसीनुसार आम्हाला क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदावर त्यांनी घ्यावं. जर समितीची शिफारस किंवा समितीच्या शिफारसीला वेळ लागत असेल तर मासिक 20,000 रुपये वेतन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे शासनाला. शासनाला मागणी केलेली आहे. परिचालक संघटनेने वारंवार निवेदन दिले तरीसुद्धा त्यांच्या मागण्या मंजूर होत नाही. अधिकारी वर्ग यांना वेटीस धरून अहवाल जेव्हा मागते तर मग वेतन पूर्ण का देत नाही. एक हिंदीमध्ये कहावत है, मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर. यह कहावत जो राज्य सरकार के ऊपर यहाँ लागू हो रही है. मेहनत ये लोग करते हैं लेकिन इनको अपने मेहनत का मुआवजा नहीं मिल रहा है, वही इन्होंने पूरा देने की मांग की है. परंतु शासनाने दखल घेतली नसल्याने यापुढील आंदोलने हे तीव्र स्वरूपाची करणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. 4 डिसेंबरला विधानसभा व विधान परिषद सदस्य यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.